एका खळबळजनक बातमीकडे, कारण भारतात एका खळबळजनक कटाचा पर्दाफाश झालाय। भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन आखला जातोय। कसा उधळला गेला हा सगळा कट आणि हा कट नेमका कुठे कसा शिजत होता बघूया। मिशन इस्लाम 2047 भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पर्दाफाश, उधळला कट, देशभरात खळबळ। देशातच एक प्रचंड मोठा कट शिजतोय ज्याचा तुम्ही आम्ही विचारही केला नसेल। हा कट आहे भारताला 2047 पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा। त्यासाठी देशातल्या काही कोपऱ्यांमध्ये ट्रेनिंगही सुरू झालंय। या कटाचा पर्दाफाश झाला तो बिहारमधल्या पटनामध्ये। इथे चक्क नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एक अत्यंत धक्कादायक महत्त्वाची गोष्ट आहे जी बोलायची आहे आणि ती जर नाही बोलली, ती आपल्या लोकांपर्यंत नाही पोहोचली, आपल्या सर्वांपर्यंत ही व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का, असे काही मनसुबे मी सांगणार आहे ना की तुम्ही 2047 पर्यंत मुस्लिम झालेले असाल जर का आपण हिंदू म्हणून काही करू शकलो नाही तर। म्हणजे 2047 ला काही लय लांब नाहीये, 25-30 काय असतील 30-40 वर्षाची सगळी गोष्ट आहे। 30-40 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना आपली सगळी नावं बदलून आपण सगळे कन्वर्ट होऊन सगळे मुस्लिम होणार आहे जर का ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या नाहीत तर। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे देशामध्ये असे काही कट शिजवले जात आहेत। हे PFI नावाची ज्या काही संघटना आहेत, म्हणजे आता तरी बॅन केलंय हे सगळं नरेंद्र मोदींनी, ही लोक आल्यानंतर यांना चांगला मोक्का लावला या सगळ्या लोकांवरती। या संघटना एवढ्या उग्रपणे शांतपणे आतल्या बाजूने काम करत आहेत हे आपल्याला कोणालाच माहित नाहीये। तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये या सगळ्या प्लॅनचे सगळे कट शिजत आहेत, जे छोट्या मोठ्या गोष्टींपासून पुढे पुढे चालत जात आहेत, ज्या रोजच्या जीवनामध्ये आपण वापरतोय, आपण त्यांना चालना देतोय, पण आपल्याला याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये। या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचंय। ही PFI नाव जी काही संघटना आहे, ही संघटना आता आमच्यासारखे जे बोलतोय ना आम्ही हिंदूंविषयी, त्यांना सरळ सरळ मारून टाकण्याचे ते फतवे वगैरे काढतात, जेणेकरून आम्ही घाबरू, बोलणार नाही, आम्ही बोलणार नाही तर हिंदू लोक त्यांची जनजागृती होणार नाही। कारण साला आपलं काय आहे ना, आपल्या लोकांना साला सगळंच सांगावं लागतं। त्याच्यामुळे या अशा लोकांना बोलणाऱ्या जर समाजातून बाजूला काढलं, त्यांना घाबरवलं तर ही लोक, कारण काय आहे ना, एक विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं वाक्य आहे, म्हणजे एक तलवार ही एक मुंडकं छाटू शकते, पण एक विचार हा हजारो डोकी भ्रमिष्ट करू शकतो। त्याच्यामुळे जे आम्ही बोलतोय, जे आम्ही सांगतोय, किंवा माझ्यासारख्या अनेक जण हिंदूंसाठी आपल्या देशामध्ये जे काही सगळी बोलतायत, त्यांच्यामुळेच हा हिंदू धर्म आताच्या घडीला टिकलेला आहे, नाहीतर हा कधी सुपडा साफ झाला असता। असो, अशा लोकांना घाबरवायचं, अशा लोकांना धमक्या द्यायच्या जेणेकरून हे बोलणार नाहीत। ही बोलणं म्हणजे पहिली पायरी मी तुम्हाला सांगतोय, पहिली पायरी ह्यांची ही सगळ्यात महत्त्वाची पहिली, म्हणजे जे बोलतील त्यांना शांत करायचं। दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या संघटना आहेत, या संघटना चालतात कशा, या संघटना कशा आखल्या जातात, म्हणजे तुम्ही साधं उदाहरण घ्या ना, एक साधं उदाहरण देऊ का तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं। विशाळगडावरती जेव्हा आपलं आंदोलन झालं, ते काही सगळं तोडफोड झाली त्या गावाची, कशासाठी ते काय झालं, कशातून ते उग्रवाद झाला, म्हणजे असं तिथलं सांगितलं जाते की आपल्याच लोकांना त्या वरती गेल्यानंतर त्यांनी मारलं आणि त्या द्वेषातून या सगळ्यांची ही घरबिरं फोडलेली आहेत, या सगळ्यांचं जे काही केलेलं आहे ते। आणि ते झाल्यानंतर हैदराबाद वरून काही लोक आली आणि त्या विशाळगडावरच्या लोकांना तिथं पैसे वगैरे त्यांनी दिले। कुठून आले? हैदराबादवरून। हैदराबादचे मुसलमान लोक। कसं काही कनेक्शन इथपर्यंत पोहोचलं? साधं उदाहरण ना, आपल्या कोल्हापूरमध्ये सारा पूर आला तर मला असं वाटतं सातारा जिल्ह्यातले माणूस तिथे जात नसेल, हे सत्य आहे ना, सातारा जिल्ह्यातले माणूस तिथं डुंकून बघत नसेल, पण विशाळगडच्या एका गावामध्ये काही 10-15 घरं फोडली, ठीक आहे, ते चूक झाला असेल निश्चित, पण त्याला मदत करण्यासाठी हैदराबाद वरून लाखो रुपये घेऊन येणारी ही लोक कोण आहेत? आपल्याला याचा शोध आहे? आपल्या सरकारला हे माहिती आहे? आपल्या पोलिसांना माहिती आहे? नाही माहिती। आपल्याला हे समजत नाहीये, हे यांना जे हे नरेंद्र मोदी हे जे सरकार केंद्रातलं खोपतंय ना, ते ह्याच्यामुळेच खोपतंय। आता दुसरा मनसुबा तुम्हाला सांगतो, याच निवडणुकीमधले एक उदाहरण देतो। या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाज संपूर्णपणे, मी म्हणतो 99% मुस्लिम समाजानं मतदान केले नरेंद्र मोदींच्या विरोधात, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा फटका या सगळ्या लोकांना बसला आणि त्यांना साथ देणारी सगळी आपली लोक। या लोकांचा मनसुबा असा आहे, आपल्याकडे काय लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे एक गोष्ट आहे की ज्या पक्षाला मतदान जास्त होईल तो पक्ष विजयी होईल। अर्थातच
ज्या कम्युनिटीचे म्हणजे हिंदू आपण आहोत तर हिंदूंची जर मतदान जास्त असेल तर आपलं हिंदू सरकार तिथं बसेल, जर हिंदू एकनिष्ठ राहिला तर, आणि मुस्लिम जर लोकसंख्या असेल तर मुस्लिमांचं सरकार बसेल. म्हणजे साधं गणित आहे की ज्याची लोकसंख्या जास्त त्याचं सरकार येणार, ज्याची लोकसंख्या कमी त्याचं अल्पसंख्याकांमध्ये तो निघून जाणार. सध्याच्या घडीला भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढवली जाते आणि त्याचं टार्गेट या सगळ्या लोकांनी 2047-2050 पर्यंत दिलंय की आम्ही मायनॉरिटी मधून मेजॉरिटीमध्ये येऊ आणि मेजॉरिटीमध्ये आल्यानंतर आमच्या हातानं बनलेलं सरकार असेल आणि ते आम्ही सरकार केंद्रामध्ये बसवू आणि भारताला देखील मुस्लिम राष्ट्र करू. ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे. धक्कादायक म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, जर हम दो आणि हमारे दो असा कायदा जर सरकारनं काढला नाही ना, म्हणजे ज्या व्यक्तीची 2च मुलं असतील त्यांनाच मतदानाचा हक्क राहील असं जर केलं नाही ना, तर येणाऱ्या काळामध्ये यांच्या विचारांचं सरकार बसेल आणि यांच्या विचारांचं सरकार बसल्यानंतर बांगलादेश सारखी परिस्थिती भारतावरती लवकरच ओढवली जाईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यांचं सरकार आल्यानंतर अन्य अत्याचार पुन्हा वाढू लागतील, पुन्हा हिंदूंची विटंबना केली जाईल, मंदिरांची विटंबना केली जाईल, धर्मांतराचं सगळ्यात मोठं पेव त्या काळामध्ये फुटलं जाईल. ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या आणि सगळ्या गोष्टी केल्या, काश्मीरमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या, पाकिस्तान मधला हिंदू संपवण्यात आला, जिथं बाहेरच्या देशांमध्ये हिंदू होता आज तो 1 ते 2% येऊन पोहोचलाय. जो काही अर्धा नाही म्हणत होता त्याला मारून टाकलं, जे कन्वर्ट होत होते त्यांना धर्मांतरण करून टाकलं. बाकी 1-2 जो स्वाभिमानी आहे, जो धर्मासाठी जगणार आहे, ती 1-2% लोक फक्त राहिलेत. तेवढी लोक तशीच जर भारतामध्ये जर वेळ आली तर अत्यंत घातक असणार आहे. आणि याच्या मागे जे काही हात चालतायत आतल्यात आपल्याला काहीच माहित नाही. ज्या प्रत्येक उद्योगधंद्यांमध्ये, मटणाचा उद्योगधंदा असो, कुठल्याही उद्योगधंद्यांमध्ये ही सगळी लोक शिरवले त्यांच्या संघटनांनी. तुम्हाला माहिती नाही कारण त्यांना माहिती आहे संघटना जर मोठ्या करायच्या असतील, संघटनांचं काम व्याप वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी लागतो तो पैसा. तुम्ही कधी विचार केलाय का ही सगळी लोक RSS वर तुटून पडलेली असतात, आपल्या हिंदू संघटनांवरती तुटून पडलेली असतात. त्यांना माहिती, कारण ती एक आहे. आपल्या महाराष्ट्रातला हिंदू एक तर मी म्हणतो मी राष्ट्रवादीचा हिंदू आहे, मी म्हणतो शिवसेनेचा एक म्हणतो, मी दुसऱ्या पक्षाचा एक म्हणतो, मी तिसऱ्या पक्षाचा आहे. आपण सगळे विखुरलेले आहोत. ते मात्र एक आहेत. त्यांना माहिती आहे की आम्हाला महाविकास आघाडी आहे ना आमची, मग त्यांना मतदान करायचं कारण ते आमचं काम करतायत. मी एक उदाहरण देतो तुम्हाला, कारण त्यांना सगळी त्यांचीच मतं पडलेली आहेत, आमचं काम करतायत. त्यातला एकही मुसलमान असं म्हणणार नाही की बाबा नरेंद्र मोदीचं चांगलं काम देशासाठी करतोय तर त्याला मतदान करू घ्या. नाही, कारण त्यांना धर्म महत्वाचा आहे. त्यांचं टार्गेट आहे, त्यांचं सगळ्यात मोठं ध्येय आहे की भारताला मुस्लिम राष्ट्र बनवणं. ज्या प्रकारे त्यांनी या जगाला पूर्णपणे वेढलंय, आज लंडन